शिवसेना भावना गवळींचं राजकीय पुनर्वसन करणार असल्याची माहिती समोर येते आहे। शिवसेनेकडून भावना गवळी यांना विधान परिषदेचं तिकीट दिलं जाणार असल्याची माहिती आहे। माजी खासदार भावना गवळी यांची विधान परिषदेमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेकडून भावना गवळी यांना संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत। लोकसभेला शिवसेनेने भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती आणि त्यानंतर आता विधान सभेसाठी त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। तर विधान परिषदेमध्ये भावना गवळी यांचं या ठिकाणी नाव चर्चेत आलं आहे। विधान परिषदेच्या निवडणुका आता होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांना आमदारकीसाठी संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर येते। तर विधान परिषदेसाठी त्या उमेदवार असतील शिंदेच्या शिवसेनेच्या, अशी माहिती समोर येते। त्यामुळे लोकसभेसाठी ज्यांना इथं उमेदवारी नाकारण्यात आलेली होती, यवतमाळ इथल्या मतदारसंघातून त्या 5 वेळा निवडून आल्या होत्या, त्या ठिकाणी त्यांना या वेळेला मात्र उमेदवारी नाकारण्यात आली आणि आता विधान परिषदेच्या माध्यमातून भावना गवळी यांचं पुनर्वसन होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येते आणि आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आजच याविषयीची घोषणा कधीही होऊ शकते। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, भावना गवळी ज्या शिवसेनेच्या एक मोठ्या नेत्या आहेत, अनेक वेळा त्या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि या वेळेला लोकसभेला मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती, पण आता त्यांचं पुनर्वसन होणार असल्याची माहिती समोर येते। राजकीय पुनर्वसन त्यांचं विधान परिषदेच्या माध्यमातून केली जाणार असल्याची एक चर्चा सध्या रंगलेली आहे। तर माजी खासदार भावना गवळींना विधान परिषदेमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे। शिवसेनेकडून भावना गवळी यांना संधी मिळण्याचे संकेत मिळतात आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? भावना गवळी यांचा जरी लोकसभेमध्ये त्यांना तिकीट नाकारलं असलं तरी देखील विधान परिषदेमध्ये त्यांचं पुनर्वसन होणार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स? तर स्वप्नील यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचू शकत नाहीये, मात्र त्यांच्याकडून आपण अपडेट घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।